कीर्तनाकरता घेतलेल्या अभंगाचा अर्थ समाजाला सरळ सांगावा अशी पद्धती वारकरी संप्रदायामध्ये आहे. अभंगाची सरळ अर्थ संगती पहा कशी आहे. सावता महाराज देवासमोर वरून विनवणी करतात, पण विनवणी करताना विनवणी कशी करावी हे शिकायचं असेल तर सावता महाराज शिकावं. सावता महाराज म्हणतात माझी हिन याती, म्हणजे मी हिन यातीमध्ये म्हणजे हिन जातीमध्ये कनिष्ठ जातीमध्ये. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात मी जर ब्राह्मण झालो असतो तर दंभाने गेलो असतो असं बोलले. बरं, ब्राह्मण झालो असतो मला अहंकार आला असता, पण माझी हिन याती. पण देवाला काय विशेषण लावलं, तुम्ही उदार श्रीपती, तुम्ही उदार आहे आणि श्रीपती आहे. आपण नाटाच्या अभंगामध्ये म्हणतो ना, कमल नयन कमलापती कामिनी मोहना मदन, म्हणजे तू श्रीपती आहे, म्हणजे श्रीचा पती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. मग या ठिकाणी आणि कशा आहे तुम्ही उदार आहे. तसं पाहिजे तर देव उदार आहे का तुम्ही सांगा बरं. देव उदार आहे का? देव उदार नाही. सर घेशी तेव्हा आयसा असशी उदार. दुकानदार उदार असतो का? दुकानदार उदार नाही, पहिले पैसे घेतो नंतर माल देतो, त्याला उदार तो म्हणत नाही. मग बसलेली मंडळी वगैरे आमच्याकडून देव काय घेतो? देव भाव घेतो. राम सुखदाजी महाराज सांगायचे गिरधर लाल तो भाव का भोका राग कला नाही. देव भावाचा मुख्याला असं वर्णन केलं आहे. म्हणून सावता महाराज म्हटले तुम्ही उदार श्रीपती. पण तुम्हाला विनवणी काय, आम्हाला भक्ती नको असं पाठ आहे गाठ्यामध्ये महाराज. पण भक्ती असा उल्लेख धुंदा महाराज देगलूरकर सांगायचे, नका देऊ भक्ती आणि मुक्ती. मला कोणत्या प्रतिष्ठेची अपेक्षा नाही आणि मुक्तीची अजिबात नाही, एवढीच तुम्हाला विनवणी आहे. पण विनवणी फार महत्वाची आहे. कोणती? सावता म्हणे पांडुरंगा, म्हणजे जी विनवणी केली ती शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात. दुजे पण नेई भक्ता. पहा काय भारी बोलले. दुजे पण म्हणजे मी आणि तू दोन भाव आहे. देवा तू वेगळा आणि मी वेगळा, हा जो भाव आहे हा जाऊ दे. आणि दुसरा समाजामध्ये जो दुजेपण आहे हे नाही होऊ दे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय लिहितात, विश्वामध्ये शांती नाही नांदली तर काही फरक पडत नाही, पण मनातला भेद गेला म्हणजे परमार्थ सफल झाला. महाराजांनी पहा काय सुंदर लिहिलेलं आहे की शांती अखंडित राहो न राहो भेद नयाला जावो, भेद नयाला जावो, भेद नयाला जावो, भेद नयाला जावो. आपण फक्त ओरडून म्हणतो की विष्णुमय जग याच्यामध्ये महाराजांच्या निर्याणकारांचं यथाविध वर्णन नामदेव यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला फक्त म्हणून दाखवतो. नामदेव यांनी मला काय सुंदर लिहिलं आहे, उठोनिया प्राप्त काळी करोनिया स्नान घालोनी आसन यथाविध नवज्वरे देह जाहला संतप्त परी मर्यार्थ विभोवाची प्राणायाम करोनी कुंभक साधिला वायू विरोधीला मूळतत्वी शके 1217 शाली वाहन शक मन्मथ नामक संवत्सर ऋतू ग्रीष्म कृष्ण
आषाढ चतुर्दशी आला उदयासी सहस्रकर सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला देह समर्पिला ज्याचा त्यासी. हा नामदेवरायांचा 5-6 चरणाचा अभंग आहे. हा प्रत्येक आणि बांधवाच्या पाठ पाहिजे बरं. नुसत्या चाटा मारायचे कामं करायचे नाही. शके 1217 आणि आता शके 1947. मग 1947 वजा 1217 730 राहिले. महाराजांचे 730वे पुण्यस्मरण आहे. आणि मला सांगा, आपण म्हणतो आम्ही सावता महाराजांच्या वंशातले आहे. आता इमानदारी बोटवर करावं किती वंशातल्या सावता महाराजांच्या. आमच्या बोधवडला 4-5 मुलांचा वाद चालू होता. वाद तो म्हणायचा मी सावता महाराजांच्या वंशातला. तो म्हणायचा मी सावता महाराजांच्या वंशातला. मी गाडी घेऊन आलो. गाडी उलटी करता काय गडबड झाली. म्हणजे बाबा सावता महाराज माझ्या आहे म्हणजे. तो माझ्या आहे म्हणजे. तो इकडे यावर तुम्ही दोघी दिली आले ते. पण तुमच्या पैकी कोणाच्या गड्यात माड्या सांगायला. तो म्हणजे बाबा आमच्या एखाद्या गड्यात मांडी म्हणजे तो कानाखाली घाली. सावता महाराज माझे आहे. सावता महाराज माझे आहे तुमचे नाही का. मी असं म्हणत नाही का. हो म्हणजे मग माझ्याकडे 1-2 नाही 12 माड्या 12 हे पाहून घ्या ते आहे ना. मी असं म्हणत नाही. मी कशा करता सांगतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाशी दुसरा भाव नाही त्याला सावता म्हटलेला आहे. विठ्ठला एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी तो विषय तो त्यांचा नारायण नावडे जनधन माता पिता. माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. देवाला विनवणी कोण करू शकतो. ज्याचा अंतर्मन अंतर्भाव शुद्ध आहे तोच करू शकतो. आता आपण इथे ते लाईव्ह करून घेऊ. आपल्यामध्ये इथे जेवढी मंडळी बसली आपल्यामध्ये कोण भाविक आहे बोटवर करा सर. कोण घ्या ना हे बघ. टाळकरी गायक वादक एकनाथ वारचे माणिक महाराज हे कोण भाविक आहे सर. एकाही बोटवर केलं का नाही. याचा अर्थ मग हे सर्व म्हणतील आम्ही कीर्तनाला आलो आणि भाविक नाही का. आपण कीर्तन आलो तर भाविक नाही भक्त आहे. एका नाण्याच्या दोघी बाजू आहे. भक्त ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्यांचा भाव शुद्ध आहे तोच देवाला विनवणी करू शकतो. तुम्ही आपण करू शकत नाही. आपण भक्ताच्या यादीमध्ये आहे. आता तुम्हाला चेक करायचं असेल तर 2 वर्षाच्या अगोदर पंढरपूरला 10, 12, 13, 14, 15 लाखापर्यंत लोक राहायचे. मागच्या वर्षी 25 लाख आणि या वर्षी 28 लाख. 28 लाखापर्यंत आकडा गेला. मग हे जे 13-14 लाख वाढले कोणते वाढले. या डिपार्टमेंटला अर्ध तिकीट झालं. हे कोणाचं ऐकत नाही. आपण काय असतात आपल्यामध्ये काही काही 60 ते 75 आहे. वय 60 तर कार्ड 75 आहे. मी असं म्हणत नाही. हे बा पण देवाकडे मनुष्य कोणत्याही भावाने गेला. तसं आपले जुने कीर्तनकार सांगायचे विस्तवावर पाय डोळे बंद ठेवून दिला तरी चटका लागतो आणि डोळे उघडून ठेवला तरी लागतो. देवाकडे कोणत्याही भावाने गेला तरी त्याला त्याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असा सिद्धांत आहे. परंतु विनवणी करताना नम्रता फार महत्वाची आहे. कारण महाराजांची प्रमाण देताना काय म्हटलं की नम्र झाला भूता
गीता भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे गीता विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञान ज्ञानीन तत्त्वदर्शनाः ते ज्ञान पैगावर ज्ञानवारी म्हणते एक मनी जरी अज्ञानावे मग संताया बजावे सर्वस्वे या ठिकाणी नम्रतेशिवाय आणि परमार्थ होत नाही, नम्रतेशिवाय आणि उपासना होत नाही, नम्रतेशिवाय प्रार्थना होत नाही. पण आपल्याजवळ ती नसते ना, त्याचं एकच कारण आहे, आपल्याला आणि आपले दोष दिसत नाही, दुसऱ्याचे दोष दिसतात. बरोबर आहे की तेव्हा मी टीका टिप्पणी करतो असं नाही, आपल्याला आपला दोष दिसत नाही. तुम्हाला समजण्याकरता मी पटवून देतो. एक व्यक्ती त्याच्या 7 वर्षाच्या मुलाला घोड्यावर बसून जंगलामध्ये फिरायला गेला. बंदूक बरोबर होती. तो त्या मुलाजवळ काय बळाय मारायचा, बोले देख बेटा आज तक मेरा निशाना कभी गलत नहीं हुआ, आजपर्यंत माझा निशाना नेम कधी चुकला नाही. पुढे गेले पक्षाचा थोडा उडत होता, त्याने बंदूक काढली आणि नेम धरला. ते लहान पोरगं पाहत होतं, गोळी मारली, नेम चुकला. आता मुलाला सांगायला पाहिजे. तो मुलाला काय सांगतो, देख बोले बेटा मरने के बाद भी पंछी उड़ता है. का असं राहता. म्हणून मी नेहमी सांगतो, खुदी के दोष धो डालो बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, बस हो गया भजन, खुदी के दोष धो डालो. मग ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, जसं जनावरांची भूमिका कशी आहे, अग्नी काष्टे खाय ते काष्ट अग्नीच होय, तैसे मरते मारिते पाय स्वरूप माझे. पण मित्रांनो, हे सूत्र तुम्ही आपण तर 16 देवाच्या परिवाराला कळलं नाही हो. भगवान गोपाल कृष्णाचा परिवार किती होता, 56 कोटी. आता भागवतात फार मोठा विस्तार आहे, 56 कोटी. पण देवाला जाणणारे या ठिकाणी नरहरी महाराज फक्त 18 लोक होते. 18, 10 आणि 8 म्हणजे श्लोक असा की पुत्र पौत्रास्तदा देव ज्ञाते. पुत्र पौत्रांमध्ये देवाला जाणणारे रथी महारथी 18 लोक होते, बाकी सर्व मूर्ख होते. कारण यांनी देवाला एक दिवस जाणून मागितले हो. ते म्हटलेलं, आता दारू हा हलकट शब्द आहे, मदिरा म्हणजे काही काही शासनशुद्ध शब्द आहे. मदिरा म्हटलं म्हणजे स्टँडर्ड वाटते की नाही. मग देव ते म्हणजे स्वर्गामध्ये मैरेक नावाचं मद्य आहे, ते आम्हाला पिण्याकरता आवडतं. देवाने मान खाली घातली, म्हटले आज जर परिवाराने लोक मदिरा सांगतात तर उद्या एक कसबे सुक्याला उजून देतील का. यांना आपल्या डोळ्याचे देखत मारावं लागेल. म्हणून देवाने प्रभास क्षेत्रावर स्वतःचा परिवार मुलीला मिळवला. मग हे वर्म देवाच्या परिवाराला कळलं नाही, तुमची आपली गोष्ट नाही. तो वर्म समजून सांगण्याकरता आणि ते समजण्याकरता संताला ही क्रिया करावी लागली. कारण असं म्हणतात की तैसे संत जगी क्रिया करून लावती अंगी. मग संतांना क्रिया करून दाखवावी लागते. म्हणजे स्वतःचा दोष केव्हाही माणसाने प्रगट करावा. आणि ते फक्त सत्पुरुषच करू शकतात, साधू करू शकतात, संत करू शकतात. पण हे अलीकडचे जे संत हे नाही बरं. हां, तुम्ही यांचं नाव घ्यायचं ना, हे नाही. हां, कारण यादीच आहे संतांची. वारीला ध्वज तिन्ही लोकांवरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. देहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा. दुसरा नंबर आहे नामदेवरायांचा. ऐसा भगत मैने कबहून ही पाया, नामदेवने देव हसाया. नाथ महाराज द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी, धोत्रे गंगाती धोत असे, श्रीखंड्या चंदन उगाळो करी, पाणी वाई हरी आवडी. मग तुकोबर आहे, मुलोबर आहे, जोग महाराज, सावता महाराज त्याच्यामध्ये, आणि गोरोबा काका ही सगळं मंडळी आणि चोखो महाराज सर्व संत याच्यामध्ये आले. मी असं म्हणत नाही, आपल्यातला दोष गेल्याशिवाय आपण निर्दोष होत नाही. जसं कल्पवृक्षाचं झाड आहे, कल्पवृक्षाखाली बसले, तुम्ही जी कल्पना केली ती भेटली की नाही. आता महत्वाचा विषय, कल्पवृक्षाखाली बसला, तुम्ही जर म्हटलं आम्हाला जेवण पाहिजे,
जेवण तयार. ते म्हटलं पलंग पाहिजे पलंग तयार. ते म्हटलं पंखा पाहिजे पंखा. तुम्ही जे मागाल ते तयार. तुम्ही सांगितलं सोन्याचे अंडे पाहिजे सोन्याचे अंडे तयार. तुम्ही सांगितलं भरपूर म्हणजे नोटाच्या गड्ड्या पाहिजे त्या मिळतील. पण डोंगरीजी महाराज भागवतामध्ये सांगतात कल्पवृक्ष के नीचे बैठकर आप जो कामना करो वो तो प्राप्त होती है, लेकिन कल्पवृक्ष के नीचे बैठकर अगर आप कल्पवृक्षों को कहो कि हमें भगवान दिखा दो तो ये सामर्थ्य कल्पवृक्ष में नहीं है. कल्पवृक्षाला जर तुम्ही म्हटलं की मला देव दाखवून दे तर ही योग्यता कल्पवृक्षामध्ये नाही. ती योग्यता फक्त सत्पुरुषामध्ये आहे. कारण आपल्या भारतभूमीमध्ये मारुती राय, सावता महाराज आणि स्त्रियांमध्ये उत्तरा हे तीनच महापुरुष झाले की ज्यांनी देवाला दाखवलं, देवाला साठवलं. मारुती रायने रामपंचायतच दाखवलं, सावतोबांनी देवाला उदरामध्ये साठवलं आणि उत्तरेने राजा परीक्षिताच्या रक्षणाकरता गर्भामध्ये परीक्षित आणि त्यांच्या रक्षणाकरता देवालाही तिथे मध्ये मध्ये घेऊन गेली. मग तीनच महापुरुष झाले असं म्हणत नाही. म्हणून देव दाखविल ऐसा कोण गुरु वृक्ष आणि मेरू जेथे तेथे. नामदेव काय म्हणतात की नामा म्हणे देव हृदय दाखवी हृदय दाखवी नामा म्हणे देव हृदय दाखवी. नामदेवराय म्हणतात देवदेव म्हणता शिरले माझे मन पाणी आणि पाषाण जेथे तेथे. दगडाचा देव बोलेल तो कैसा कोणे काळी वाचा फुटेल त्यासी. या वर्गामध्ये तिसरं चरण आहे की देव दाखविल ऐसा कोण गुरु वृक्ष आणि मेरू जेथे तेथे. पण या वर्गाचं शेवटचं चरण आहे की नामा म्हणे देव हृदय दाखविला उपकार केला ठेचरी नामे. म्हणजे संतच त्यांना दाखवू शकतात. तुकोबाऱ्यांचा एक अभंग आहे फार 5-6 चरणाचा. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अदृश्य देखणे संताची रवी ती पहिरा नागिती देखणे पण अदृश्य दर्शने संताची. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा या 3 गोष्टी स्वयंप्रकाशमान आहेत. पण हे जे आहे ते दाखवू शकतात, जे नाही ते दाखवू शकतात का? जे नाही ते दाखवू शकत नाही. पण जो परमात्मा अदृश्य आहे त्याला प्रगट करण्याचं सामर्थ्य फक्त सत्पुरुषामध्ये संतांमध्ये आहे. पण त्याला प्रगट करताना विनम्र भाव असल्याशिवाय तो प्रगट होऊ शकत नाही. आणि मी अगोदरही सांगितलं की आपला विनम्र भाव नसतो, आपल्याला दुसऱ्याला दोष दिसतो. कारण क्यों दुसरे को दोष दिलाते अवगुण सबके ही दिखलाते नहीं अपनी बात दिखाते पहले अपने मन को धो दो मन को धो. आपण फक्त दुसऱ्याचे दोष दाखवतो. तुम्हाला समजण्याकरता मी दृष्टांत तो पटवून देतो, फक्त लक्षपूर्वक ऐका. एका म्हाताऱ्याला अशी शंका आली, आपल्या म्हातारीला ऐकू येत नाही. मग ते नाशिकला एका MS डॉक्टरकडे गेलो, मास्टर ऑफ सर्जनकडे. त्या डॉक्टरला म्हटलं की उद्या म्हातारीला घेऊन येतो. म्हणजे का? डॉक्टर म्हटले
म्हणजे या कानाचं ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे कशा करता? म्हणजे तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हटले तुम्हाला एवढा आगाऊपणा कोणी सांगितला? अगोदर चेक करावं लागेल. म्हणजे ऑपरेशन करण्याचं डिसिजन तुम्ही कसं घेता म्हणजे नाही. मग चेक करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे घरी जा. म्हाताऱ्याला सांगितलं 25-30 फुटावर आवाज द्या. नाही ऐकू आलं तर 20 फुटावून द्या. नाही ऐकू आलं तर 10 फुटावून द्या. तरी नाही ऐकू आलं तर जवळून द्या. आणि जवळून आवाज देऊन जर म्हाताऱ्याला ऐकू आलं नाही तर उद्या घेऊन या. आता ते म्हातारं घरी लागून विचारलं 30 फुटामध्ये काय भाजी केली? ऐकू आलं नाही 20 फुटावून दिली. 15 फुटावर आवाज दिला. जवळून आवाज दिला मोठ्याने. मी तुला 4 वेळेला विचारलं म्हणे काय भाजी केली? त्या म्हातारीने तेवढ्याच जोरात आवाज दिला म्हणजे मी तुम्हाला 4 वेळेला सांगितलं की भेटाची भाजी तुम्ही तुमचे कान तपासून घ्या. हे आता मला तुम्ही सांगा ऐकू कोणाला येत नाही? तुम्ही सांगा मी सांगा. हे बाबा ऐकू म्हाताऱ्याला येते. ऐकू म्हाताऱ्याला येते. म्हातारा दोष कोणाला देतो? म्हणून मला म्हटले पढ़ा बोलो अपनी पढ़ाई सुंदर बाजे भले ही बजाई. आपली पढ़ाई कधी मत बोलो. मग संतांनी पढ़ाई केली का? अहो ज्ञानोबरासारखे काय म्हणतात? पाहे पा ध्वजेचे चिरकुट राया पतीत 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 मी तो त्रिवाच्या पतित परी तू आपली सत्ते मज करावे सरते. म्हणजे स्वतःला पतित म्हणून घेतात. ज्ञानोबराय म्हणतात एरवी तरी मी मूर्ख. आता ज्ञानोबराय मूर्ख होते का? पण स्वतःला मूर्ख म्हणतात. आणि ज्याला आता काही येत नाही म्हणजे डिग्री महाराज त्यांच्या डिग्र्या खातात भावा. आणि डिग्रीचा अर्थ विचारला तर डिग्री त्यांना समजत नाही. एकाला महंत पदवी देताना मला त्याने फोन केला म्हणजे बाबा माझ्या पदवीदान समारंभाला तुमची उपस्थिती मला पाहिजे. म्हटलं काय कोणती पदवी आहे? म्हणजे महंत पदवी आहे. म्हटलं महंताचा अर्थ काय? म्हणजे मला नाही माहिती. ज्याला महंत व्हायचं त्याला महंताचा अर्थ माहीत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो आजची परिस्थिती अशी झालेली आहे कि सब चूतों के बाजार में फतरों का व्यापार चल रहा है. सब चूतों का बाजार है, फतरों का व्यापार है. कोई किसी का गुरु नहीं, कोई न किसी का चेला. सभी अपने में भूले हैं, न किसको है कदर किसकी. महाराज म्हटले वो कौन होगा गरीबों का जो सेवा गाव को देगा. म्हणून असं म्हटलं की सेवा भाव त्याग विषय से सबसे नम्र रहेगा. पर केव्हा जब प्रभु शरण में होगा. आणि जी शरणागती आहे, जी नम्रता आहे ना, ती नम्रता प्रगट करताना सावता महाराज म्हटले मी कसा आहे पण तू कसा आहे याचं वर्णन अभंगात पहिल्या करतात. माझी हिन याती. आता एखादा खरंच सर योगाकडे जरी हीन असला बुद्धिहीन असला तरी तो असं म्हणतो का? म्हणून ज्ञानोबराय म्हटले हे मदतची स्तव झाले परी म्या नाही केली
ऐशे जेणे जाणीतले तो सुटला, तो जीव सुटतो बरं. आणि माझ्यामुळे झाला असं जो म्हणतो तो काहीच नाही. एक वेळेला सावता महाराजांच्या कारकिर्दीमध्ये वारकऱ्यांना अहंकार झाला. अहंकार कोणता झाला? सावता महाराज बरेच वर्ष पंढरपूरला गेले नाही जवळ असून, म्हणजे वारकरी महाराजांच्या आरण गेले. गेल्यानंतर म्हटले महाराज मी बरेच वर्ष झाले वारीला आले नाही. सावता महाराज म्हटले वारकऱ्यांनो, वारीला गेल्यानंतर पंढरपूरला गेल्यावर जो भेटतो तो जर घरी येऊन भेटायला लागला तर पंढरपूरला काय जायची गरज आहे? काय सुंदर उत्तर होतं. वारकरी म्हटले असं नाही. मग कसं आहे सावता महाराज म्हटले? त्याचं एक कारण आहे. वारकरी म्हटले पंढरपूरला गेल्यानंतर मनाची मलिनता जाते, मनामध्ये जो विकार आहे तो नाहीसा होतो, कर्मसांग दशा प्राप्त होते. महाराज म्हटले मला तुमच्या या बोधाने आणि तत्वज्ञान झालं, पण याही वर्षी माझं येणं होत नाही, पण माझा एक मित्र सोबत घेऊन जा. आता यांना वाटलं मित्र म्हणजे का आता कोण देता का? आता एकनाथ महाराज देता का? कोण होते? सावता महाराज मध्ये गेलेले भोपळा घेऊन आले, भोपळा. आणि वारकऱ्यांकडून तिला सांगितलं म्हणजे तुम्ही पंढरपूरला गेले, हा माझा परम मित्र आहे, एक काम करा, तुम्ही स्नानाला गेले की याला स्नान घाला, तुम्ही पुंडलिकाचं दर्शन केले की याचं पुंडलिकाचं दर्शन करा, तुम्ही गंध लावला की यालाही गंध लावा, तुम्ही देवाजवळ गेले की याला देवाजवळ घेऊन जा, तुम्ही देवाच्या पार डोकं टेकवलं की याला मी देवाच्या पार टेकवा. याची वारी झाली म्हणजे माझी झाली. आता वारकऱ्यांची श्रद्धा होती, गेले वारीला घेऊन. महाराजांनी सांगितलं तसं केलं यांनी. स्नान घातलं, गंध लावला, देवाच्या पार टेकवलं, परत आले. म्हटले महाराज तुमच्या मित्राची वारी झाली, याला घ्या. पण महाराज म्हटले आता परतीच्या वारीला तुम्ही आले तर म्हणजे निर्मुख जाता कामा नये, म्हणून तुम्ही थोडं आमच्याकडे जेवून जा. तेवढा वाचले म्हटले काही हरकत नाही. महाराजांनी वरण पोळीचा स्वयंपाक केला, मुद्दाम गावात गेले, परत आले, म्हणजे शेतातही गेलो, पण भाजीला काही मिळालं नाही. मग ज्याची वारी केली म्हणजे त्याचीच भाजी करून टाकू. कोणाची भोपळ्याची बरं, तो जो वारीला भोपळा गेला होता, वारकरी म्हटले काही हरकत नाही. मग तो भोपळा कापला ना, भाजी तयार केली. पंक्तीला प्रारंभ होण्याच्या अगोदर मंत्र झाले, भोजन ही यज्ञ आहे भाग निवेदे आहोती, नरचित्त शुद्ध सेवन करे तब ब्रह्म ही होती मती, ऐशी किया कर भावना अर्पण किया कर ब्रह्म को, कर फिर भोजन प्रेम से सदबुद्धी पावे चित्त किंवा धर्म को, असं म्हटले. पंक्तीला सुरुवात झाला. 2-4 वारकऱ्यांनी घास तोडून ठेवला, भाजी कडू झाली. आता एखादा कडू सहन होत नव्हतं, त्याने घास काय बाहेर काढला. महाराज म्हटले काय झालं? मध्ये सावता महाराज भाजी कडू झाली हो. सावता महाराज म्हटले भाजी कडू व्हायलाच नको. म्हणजे का? अहो म्हणजे तो भोपळा कडू होता. पण महाराज म्हटले मला माहिती होतं की हा कडू भोपळा होता. तुम्हाला माहिती असेल तुम्ही त्याची भाजी केली. सावता महाराज म्हटले तुम्ही बोलले ना की वारीला गेल्यानंतर मनाची मलिनता जाते, विकृती जाते. मला असं वाटलं हा पंढरीला गेला तर हा कडूचा गोड झाला. मी असं म्हणत नाही, तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. मी नेहमी सांगतो तीर्थयात्रा करने से, देव दर्शन से, यज्ञ कर्म से और दान धर्म से, 4 गोष्टी आहेत. तीर्थयात्रा, देवदर्शन, यज्ञ कर्म आणि दान धर्म, इन 4 बातों से पुण्य मिलता है, बुद्धि नहीं सुधरती. बुद्धीत परिवर्तन होते का? तीर्थयात्रा करून जर बुद्धी सुधारली असती तर पंढरपूर परत येणारी एसटी मध्ये जाण्याकरता कुस्त्या खेळणारी असते. मी असं म्हणत नाही. देवदर्शनाने जर बुद्धी सुधारली असती तर कौरव पांडवांच्या युद्धामध्ये देवाचं तोंड कौरवाकडे 18 दिवस होतं. 18 दिवस. पण कौरव सुधारले का? नाही. कोण सुधरत नाही? कौरव. हा, कौरव सुधारले नाही. देवदर्शन से, त्याच्यानंतर यज्ञ कर्माने युधिष्ठिराच्या बुद्धीत परिवर्तन झालं नाही. महाभारतामध्ये फार मोठा विषय आलेला आहे, तो सांगायला वेळ नाही. आणि दान देण्यामध्ये कर्णासारखा श्रेष्ठ कोणी नव्हता असं म्हटलेलं आहे. पण मरेपर्यंत कर्णाला सांगितलं देवाने की कर्णा तू ज्या बाजूने युद्ध करतो ते अधर्मी आहे आणि पांडव तुझे भाऊ आहे. पण तरी मरेपर्यंत कर्णाने हट्ट सोडला का? दान देने से महाराज म्हटले पुण्य तो बढ़ता है लेकिन बुद्धि परिवर्तित नहीं होती. यज्ञ करने से दान मिलता है, पुण्य मिलता है, लेकिन बुद्धि नहीं सुधरती.
तीर्थ यात्रा करने से पुण्य बढ़ता है, स्वभाव नहीं सुधरता, बुद्धी नहीं सुधरती. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, याने फक्त पुण्य प्राप्त होते, बुद्धीत परिवर्तन होत नाही. आणि बुद्धीमध्ये परिवर्तन जर होत असेल तर ते फक्त संतांच्या कृपेने. कारण संतांच्या ठिकाणी ती विनम्रता असते. म्हणून देवाजवळ महाराज बोलले की माझी ही न याती, पण तुम्ही उदार श्रीपती, तुम्ही उदार आहे. कारण देव उदाराचा राजा आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कारण भगवद्गीतेत याचे प्रमाण आहे, देवाच्या एका अंशाने जगत व्याप्त आहे. ममैव अंशे जीवभूता सनातन मनसृष्टानिंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. देवाच्या एका अंशाने जगत व्याप्त आहे आणि सर्व जगाचं भरण पोषण करणारा परमात्मा आहे. वेदातल्या ऋचा आहे, वेदातल्या काही ऋचा गायत्री स्तवनामध्ये आलेल्या आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की यन मंडलम गुणयती प्रबोधम धर्मस्य बुद्धी कुरुते जनानाम तत्सर्व वेद प्रणमामि दिव्यम पुराणात माम तत्सवितो वरेण्यम. म्हणजे पुन्हा पुन्हा जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याचं सामर्थ्य हे भगवंतामध्ये आहे. कारण असं म्हटलं आहे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, पायसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्व हे जाणून श्रद्धाळू. म्हणून तुम्ही उदार श्रीपती, तुम्ही उदार आहे, पण तुमच्याकडे विनवणी एकच आहे, आम्हाला भुक्ती नको आणि मुक्ती नको, एवढीच तुम्हाला विनवणी आहे. हे म्हणणं आपण दुसऱ्या माझी परिसारी विनंती. पण याच्यात एक शंका निघते. आता महाराजांनी ज्या हस्तलिखित परत आहे त्याच्यामध्ये भक्ती लिहिलेलं आहे, पण भक्ती का नको, तर असं म्हटलेलं आहे, जो भक्तीच्या अतिउच्च अवस्थेवर गेला त्याला भक्तीची गरज नाही. तत्वाच रामायणामध्ये एक वाक्य आलेलं आहे, तिथे असं म्हटलंय की भक्तीची गरज कुठपर्यंत आहे, जब तक देह का भान है. हाँ, मुद्दा लक्षात घ्या, जब तक देह का भान है तब तक भक्ति की जरूरत है. मैं स्त्री हूँ या पुरुष हूँ,
ऐसा जिसे भान नहीं उसे मंदिर जाने की आवश्यकता नहीं। महाराज म्हणते कहीं गाव धुंडे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं लगता भगवान कहा मिलता। म्हणजे भक्तीच्या अतिउच्च अवस्थेवर जो गेला त्याला हे करण्याची गरज नाही। आणि दुसरं एक विधान आहे की सच काम किया जग में जिसने उसने हरि नाम लिया न लिया जो अपने मन को बस में किया वो चारों धाम गया न गया वो चारों धाम गया न गया गया न गया गया न गया। वो चारी धाम नाही गेला तरी काही फरक पडत नाही। तेव्हा याला महाराजांचं प्रमाण आहे वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ त्याच्या गळामाळ असो नसो मागू नाही बरं। हे घरात लोक फार बरेच बकरे आहेत ते म्हणतील नसो नसो घेता अगोदर त्याच्या गळ्यात माळ पाहिजे पण नसली तरी चालते। जो परमहंस स्थितीच्या पलीकडे गेला तो मला मी पटवून देतो कारण जोपर्यंत देहभान आहे तोचपर्यंत भक्तीची गरज आहे। आणि देहभान महाराजांना नसल्यामुळे सावता महाराजांना नसल्यामुळे महाराजांची ती उच्च कोटीची अवस्था आहे। आता देहभान कशाला म्हणतात हे समजण्याकरता महिला मंडळीकडून याचं उत्तर घ्यायचं। तेव्हा जेवढ्या माता बसल्या तुमचं डिपार्टमेंट जास्ती आहे म्हणजे तुमची संख्या जास्त आहे। जनाबाईच्या 2 ओव्या तुम्ही माझ्या मागे म्हणा सर्व महिला पुरुष मंडळी म्हणायचं नाही पुरुषांनी म्हणायचं नाही। जर तुम्ही म्हटलं तर पुढच्या जन्मामध्ये तुमचा नंबर पाहिजे लागेल ना माझ्या मागे म्हणा तू वाजू नका सर्व महिलांनी म्हणा जनाबाईच्या 2 ओव्या म्हणजे देहभान कशाला म्हणतात हे पटवण्याकरता म्हणायला लावायचं। मला काही तुम्हाला फसवायचं नाही। स्वतः भाव मोठा करून पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन पहिली माझी ओवी ग विठ्ठला गाईन गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला वा वा। दुसरी माझी ओवी ग संतासी गाईन ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला वा। तिसरी माझी ओवी ग पंढरी जाईन पतीच्या डोक्यावर दळण देईन। आता हे बा कोणत्या मातेने म्हटलं काय नाही पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही का म्हटलं नाही सर याचं कारण एकच आहे आपण काय म्हणतो याचा भाग आहे। आपण काय म्हणतो याचा भाग आहे आणि मी तुम्हाला एका 1000 रुपयाच्या स्टाफवर लिहून देतो 1000 रुपयाच्या स्टाफवर। आज जर तुम्ही हे वाक्य म्हटलं असतं तर सावता महाराजाला घाम फुटला असता। सावता महाराज म्हणते भाई आज करके सुखेने के अंदर क्या कर सरळ हो रही है तो देवही घाबरून गेला असता। म्हणजे जब तक देह का भान है तब तक भक्ति की जरूरत है। म्हणून नामदेव रायांनी काय सुंदर लिहिलंय इह लोकी तोची सर्वभूती उत्तरार्धात आहे शरीराचा भ्रम नेणे कदा
म्हणजे या ठिकाणी देवभानाची ज्याला गरज म्हणजे देवभान नाही तोच देवाला विनवणी करू शकतो. ब्रह्माजी परिसावी विनवणी किंवा विनंती भगवान होय सांगू तैशी आणि मला इमानदारीने सांगा मुक्ती ही आत्म्याला भेटते का? नाही. मुक्ती शरीराला भेटते का? तो मुक्ती मिळते कशाला? भागवतामध्ये महाराज म्हटले मुक्ती तो मन को मिळती है. मुक्ती मनाला भेटते कारण आत्मा नित्य मुक्त आहे. आत्म्याला मुक्तीचा संबंध नाही. आणि शरीराचं वर्णन करताना शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने देह जाईल जाईल याचे काळोबा राहील. देह काळाचे भातुके कळो येईल कौतुके. देह हे काळाचं धन आहे म्हणून शरीराला मुक्तीचा संबंध नाही. मग मुक्ती मनाला मिळते. ज्याचं मन मुक्त झालं त्याचा परमार्थ सफल झाला. पण आपलं मन मुक्त होते का? नाही होत. तुम्ही रामरक्षा वाचतात ना? रामरक्षा रामरक्षेमध्ये रामस्तुती आहे. त्या स्तुतीमध्ये लिहिलेलं आहे की मन हे विकारी स्थिरता नये रे त्याचे निसंगी भ्रमती भरे अपूर्व कार्या मन हे विटे ना तुझ विन रामा मज कंठ वेना तुझ विन रामा मज कंठ वेना तुझ विन रामा मज कंठ वेना. आणि मन विकारी का होते याचं उत्तर पहिल्या पदात आहे स्तुतीच्या. संसार संगे भोशील नोमी कृपा करीने रघुराज स्वामी प्रारब्ध माझे साठळे ना तुझ विन रामा मज कंठ वेना तुझ विहीन रामा मज कंठ वेना तुझ विन रामा मज कंठ वेना. कारण संसार संगे बोशील बोली संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आपण म्हणतो. आपण काकड्यामध्ये म्हणतो संसार दुःख मुळे महाराज काकडा करणारे एवढ्या भावाने काकडा करतात वाजू नका. ते पाका गोड म्हणतात की संसार दुःख मुळे चौकडे निंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिन तळमळ काम क्रोध भवशिनी पाठी लागले मोढाळ कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्मदा सदैवाचा देवा परम उपकारी आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. दुसरा अभिप्राय म्हणतात ते दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांध. आणि मला सांगा असं वाटते काकडा करणारे मला याच्या कुठे जन्माला जा. पण मला इमानदारी सांगा काकडा करण्याचं पाकिट जर शेवटच्या दिवशी कमी भरलं तर काकडा करण्यात भोग खुशाल येतात की काकडा करणारे दंडादंडीवर येतात. मी असं म्हणत नाही. मी कशा करता सांगतो आपला बोलण्याचा भाव वेगळा असतो वागण्याचा वेगळा. म्हणून एक म्हण आहे व्यवहारामध्ये कळते पण हे बोलणं काय
कळते पण ओळखते. आता मला तुम्ही सांगा बरं, ओळखते म्हणजे काय मलाही समजत नाही. असं सांगा बरं. नाही तुम्ही सांगा बरं सर. तेव्हा आपण म्हणतो कळते पण ओळखते. आता ओळखते म्हणजे काय मला समजत नव्हतं, ते आता समजायला लागलं थोडे दिवसांपैकी. तेव्हा तुम्हाला आपल्यालाही परमार्थ कळतो, भक्ती कशी करावी हे समजते, पण ओळख नाही. कशा प्रकारे तुम्हाला दृष्टांतातून समजेल. 3 मित्र एका छोट्या पलंगावर झोपले. पलंग लहान होता. आता मला सांगा त्या पलंगावर एका व्यक्तीला झोपता येत नाही आणि 3 जणांना झोपता येईल का? मग झोपता येत नव्हतं मग एक जण उठला आणि खाली झोपला. तो खाली झोपतावर वरचे तो काय म्हणतात, अरे आता वर जागा झाली, वर ये. तुम्ही सांगा मला आता वर जागा झाली का? वरचा खाली गेला म्हणून जागा झाली. जागा झाली हे कळलं, पण का झाली बोललं का? तसं आपण परमार्थ करतो. आता अलीकडे शिवपुराणाचं फार मोठं घाट झालं. महादेवाला एवढा उपयोग आणला आता लोकांनी. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये पुरुष मुलीचा नंबरच लागत नाही, हे डिपार्टमेंट तरी घेऊन. बरोबर आहे की? हे बा माता मंडळी, मी महादेवाचा उपासक आहे, मी असं म्हणत नाही. पण मला तुम्ही सांगा, महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला उपासनेतलं वर्म कळते का? मी हे मालेगावजवळ सुरेश्वर आहे ना, खडकी दसऱ्याजवळ, त्या सुरेश्वरावर पौर्णिमेला कीर्तन असते. प्रत्येक पौर्णिमेला मी एका पौर्णिमेला कीर्तनाला गेलो आणि फेटा बाजून मंदिरात गेलो दर्शनाला. मी महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवलं तर हे महिला मंडळी पूजा करतात, पिंडीवर साखर टाकून देतात. टाकता की पिंडीवर? मग त्या पिंडीवर साखर टाकल्यामुळे त्या पिंडीवर 1,00,000-2 लाख मुंग्या होत्या. मुंग्या माझ्या फेट्यामध्ये 200-300 मुंग्या आल्या. बरं त्याच्याकडे 40-50 लाल मुंग्या असल्यामुळे मला चावल्या. त्या शर्ट काढलं, बदल काढलं, फेटा काढला, त्या मुलांनी झटकला. दुसरा अभंग घेतला टाळकड्यांनी, ते परत बांधला. कीर्तन आटकेपर्यंत माझ्या अंगाची आग व्हायची. मी विचार करायचं की आपण फक्त 4 सेकंद म्हणजे 1, 2, 3, 4 झाले 4 सेकंद एवढं डोकं टेकवलं, हा असं डोकं उचललं तर मला एवढा 2 तास त्रास झाला. मग ज्या महादेवाला रात्रीतच मुंग्या सावतात तो आशीर्वाद देईल का सगळं? उपाय हे बा ब्रह्मसूत्र विचारसागर हे जे धर्मग्रंथ आहे याची बी काही निवेदन आहे. उपासना फक्त उपास्य प्राप्ती करता पाहिजे, साधना फक्त साध्य प्राप्ती करता पाहिजे, पूजा फक्त पूज्य प्राप्ती करता पाहिजे. आणि याच्यातलं वर्ग कळलं तरच त्याचं फळ प्राप्त होते असा सिद्धांत आहे. म्हणून आपण एक समर्थ दासबोधामध्ये समर्थाने लिहिल्यानं की उपासनेला गुण चालवावे, उदेव संतासी सदा नमावे, मग सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि एवढा अट्टहास कशा करताय? आरता गुनियात नाही भोगाची, जनी निंदते सर्व भावे तयाची. पुढे काळ येईल तो दैन्यवाना, म्हणून म्हणाले म्हणाला, म्हणून म्हणाले म्हणाला, म्हणून म्हणाले म्हणाला. पुढे काळ येईल तो दैन्यवाना, म्हणून म्हणाले म्हणा राम. साधू की वाणी कधी असत्य नाही होती. तुकोबरायाकडे वैकुंठाला जाताना लोक गेले देऊचे, ते म्हणजे आपल्याला महाराज शेवटपर्यंत कळले नाही, पण आता चाला म्हणजे आपण आताचा आशीर्वाद घेऊन घ्या. तुकाराम महाराज येडे होते का? महाराजांनी आशीर्वाद दिला, कर्मे धर्मे आपले असावे कल्याण, घ्या हे आशीर्वाद वचन माझे. तुमच्या कर्मा धर्माने तुमचं कल्याण. नामदेवरायांनी आशीर्वाद दिला. नामदेव महाराज म्हटले की नामा मध्ये तया असावे कल्याण, ज्या मुलीला पण ज्याच्या मुखामध्ये सतत नाम चिंतन आहे, देवाशी दुसरा विषय नाही,
तेच देवाला विनवणी करू शकतात. माझी परिसावी विनंती, आमची दुसरी कोणतीच विनंती तुला नाही. पण विनंती काय आहे तर तू आणि मी हा जो परकेपणाचा भेद आहे. राष्ट्रसंत काय म्हटले की मैं और मेरा भेद छोड़कर सब तेरा जो कहता है अंत में वह प्रभु बन के रहता है. मैं और मेरा, मी आणि माझं. ज्ञानोबाने म्हटले आणि मी माझे ऐशी आठवण विसरले लयाचे अंतःकरण माझा तो संन्यासी निरंतर. मी आणि माझं हा भेद गेल्याशिवाय परमार्थ सफल होत नाही. माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा, कधी भांडा भांडी हाच या धर्म सारा. म्हणून मी नेहमी सांगतो साधू की वाली कधी असत्य नाही होते. म्हणून सावता महाराज म्हटले मला दुसरी कोणतीच विनवणी नाही. माझ्या ठिकाणी जे तुझे पण आहे ते फक्त तू नाहीसं करावं एवढीच विनवणी.
म्हणे पांडुरंगा तुझे पद देई भंगा नका देऊ मुक्ती मुक्ती माझी परिसावी विनंती माझी परिसावी विनंती अभंग असा भावार्थ जवळजवळ आपल्या वेळेच्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या भारतभूमीमध्ये आणि महाराष्ट्रात संत या ठिकाणी भक्ती शक्ती आणि युक्ती या तीन गोष्टी जर अवताराला आल्या नसत्या तर आजचं चित्र बदललं असतं. हे चित्र सर्व यांनी बदलवलं. आपण नेहमी ऐकतो सज्जनगडावर रामदास स्वामी झाले, शिवनेरी किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज झाले आणि देवला तुकोबराय झाले. तुकोबरायांची भक्ती, महाराजांची शक्ती आणि समर्थांची युक्ती या तिघी गोष्टी एकत्र आल्या म्हणून आज दिवस पाहायला मिळाल्या. बरोबर सर, तेव्हा आता किती सुंदर नाव आहे आपले. नारायण आहे, हरी आहे, सकाराम आहे, तोताराम आहे, सीताराम आहे. हे सगळे नावं गायब झाले असते. आयमत खा, न्यामत खा, शेण खा, माती खा, दगड खा. तेव्हा मी असं म्हणत नाही. औरंगजेबचा दावा होता की भाई सारा हिंदुस्थान खलिस्तान बनवूंगा. महिला मंडळीचे नाव इतके सुंदर आहे की याचं नाव घेतलं सर की पाणी पवित्र होतं. नर्मदा, नर्मदा परिक्रमा ज्याच्याकडे नाही झाली त्याने मुलीचं नाव नर्मदा ठेवलं. त्याने नर्मदा नर्मदा मुलीचं नाव दिवसातून 10-12 वेळेला घेतलं, त्याची नर्मदा परिक्रमा झाली. नर्मदा, कावेरी, सिंधू, गंगा, गोदावरी किती सुंदर नाव आहे. हे सर्व नावं गायब झाले असते. एक नाव म्हणून दाखवावं. आमच्या गावामध्ये एका मुस्लिम बाईचं नाव काय, खोकुना बुबू. बरोबर. मग हे चित्र पालटत असेल तर ते फक्त संतांनी. म्हणून राष्ट्रसंत म्हटले की हरि संत दुनिया में जगे तब ही दुनिया रही खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नीचे नहीं पड़ी. नहीं तो कितना पाप हो रहा अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो अब तक जगना झाला. संतांचं पुण्य म्हणून जगातलं सर्व चित्र हे व्यवस्थित आहे. मी सावता महाराजच्या सप्त्यामध्ये 35 वर्षापासून कार्यक्रमाला जातो. परंतु आपल्या कर्जमध्ये तरुण मुलांचं फार मोठं सहकार्य योगदान दिसलं होतं. त्याला काही काही गावचे तरुण तर धरून आणलं पडतो. बऱ्याच गावातले तरुण संध्याकाळी धरून आणावं लागतं. म्हणजे असा. परंतु या ठिकाणी परमार्थामध्ये किंवा जिथे श्रेष्ठ परंपरा आहे तिथे जी उपासना असते. साऊंड मी एकदम मला पाहिजे तसे दिले, पण थोडं शेड असल्यामुळे आवाज मोगाट होतो. तुझं काही दोष नाही, पण फार उत्कृष्ट साऊंड आहे. साऊंडचं नाव काही दिसलं नाही मला. मी इंग्रजी लिहिलं ते काही वाचता येत नाही. पण फिटिंग चांगली आहे. सर्वांनी शांततेने सेवा श्रवण केली, झाली सेवा. परमनाम धरत आणि सद्गुरू श्री संत सावता महाराजांच्या चरणांनी समर्पित सेवेला पूर्ण विराम.